ऑनलाईन की ऑफलाईन? हा अजून एक महत्वाचा पॉइंट. याचे उत्तर अनेक मुद्द्यांवर देता येईल. नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्टीला प्लस मायनस पॉइंट असतात. वेग, वेळ, अचूकता या बाबतीत ऑनलाईन कधीही सरस. ऑनलाईन हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मी वेगळ्या व्हिडिओत पालकांसाठी 80-20चा फॉर्म्युला दिलेला आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. परंतु आता एक महत्वाचा प्रॅक्टिकल पॉइंट तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो. नीट ऐका. पालक मित्र, ऑनलाईन शिकणे कधीही असू शकत नाही. तुम्ही ठरवले तरी ऑनलाईन शिकू शकत नाही. आश्चर्य वाटतंय ना? ऑनलाईन हे एक माध्यम आहे. लक्ष देऊन ऐकणे, वहीत लिहिणे, ऍक्टिव्हिटी शीट सोडवणे, सराव करणे, ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज ऑफलाईनच कराव्या लागतात. लक्षात येते तुमच्या? स्कूल, क्लासेस ऑफलाईन असतात ना? परंतु तिथेही विद्यार्थ्याचे लक्ष नसेल तर त्या ऑफलाईनला काय अर्थ राहणार? तुम्ही कुठेही असताना लक्ष देऊन ऍक्टिव्हिटीज करणे महत्वाचे. हा, तुम्ही ऑनलाईन शिकू शकता, ऑनलाईन मदत घेऊ शकता आणि पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ती ऑनलाईन मदत घ्यावी असे मला वाटते.